हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर. या चॅनलवर एसी सर्किट हा जो काही 6 मार्काचा, किती मार्काचा चॅप्टर आहे? 6 मार्काचा चॅप्टर आज धुवाधार आपण सुरुवात करत आहे. हे 6 मार्क तुमच्या मुठीत असले पाहिजे. याच्या आधी एक EMI चॅप्टर होता, हा चॅप्टर 7 मार्क. हे दोन्ही चॅप्टर करत असताना सोबत करा, निश्चितच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. चला समोर जाऊया फटकन. एसी सर्किट आतापर्यंत आपण DC हे असं एक लावला असेल तुम्ही, एक रेजिस्टन्स, इथं बॅटरी लावली असेल, ठीक आहे, की लावली असेल. आतापर्यंत ह्या बॅटरी तुम्ही हायर लोअर पोटेन्शियल रेजिस्टन्स आहे नावाचा करंट फ्लो होत होता, आणि याचा फिक्स हायर टू लोअर है ना, क्लोज सर्किट असेल तर हायर टू लोअर असल्याचा करंट फ्लो होत होता. ऐकलं तुम्ही? पण आता या चॅप्टरमध्ये हा असतो DC सोर्स. हा कोणता असतो? DC सोर्स असतो. आता आपल्याला AC सोर्स घ्यायचा आहे. AC सोर्सचा सिम्बॉल असा असतो, एवढं फक्त लक्षात ठेवायचं होतं भाऊ. हा AC सोर्स आहे, हा AC सोर्स आहे. जे घरात येतं का ते AC असतं, ठीक आहे. आणि हे DC कोण असतं? तर बॅटरी सेल आपल्या घरात असतात ना, छोटे सेल असतात, मोठे सेल असतात, बॅटरी असते, त्यांचा सिम्बॉल हा आहे. आणि हा AC घरात जो येतो, या रेजिस्टन्समध्ये आता इथं पक्की असाच करंट आहे असं म्हणता येणार नाही, असा असतो, फ्लक्च्युएशन होतं असा असा. हे बघा, हा असा AC म्हणजे हे असे अल्टरनेटिंग सायकल म्हणतात त्याला. ही सायकलची फ्रिक्वेन्सी भारतामध्ये, आम्ही सगळे भारतात राहतो, मराठी बोलतो म्हणलं तर भाऊ काही विषय आहे का, महाराष्ट्रातच राहतो म्हणा सर? नाही सर, बाहेर राज्यात पण मराठी बोलल्या जाते बरं. तर जी फ्रिक्वेन्सी इंडियामध्ये 50 हर्ट्झ आहे, आणि जे व्होल्टेज असतं ते 220 230 थोडंसं फ्लक्च्युएशन होऊ शकतं. टेन्शन घेऊ नका सर, तुम्ही म्हणलेलं खोटं आहे असं म्हणू नका, ठीक आहे. फ्रिक्वेन्सी किती आहे इंडियामधली जी AC सायकल आहे त्याची? 50 हर्ट्झ, आणि व्होल्टेज आहे 230 240 220 असं फ्लक्च्युएशन होत असतं आपल्या घरात जे व्होल्टेज येतं. पण आपल्या इकडे जे ट्रान्सफॉर्मर पाहिले ना, जे असतात ना 33 kV रोडच्या बाजूने, तिथं खूप मोठं व्होल्टेज येतं. तिथं काही ठिकाणी तर असं लिहिलं असं बघा, 33 kV म्हणजे 33 K म्हणजे 1000 व्होल्टेज येतं. पण आपल्या घरामध्ये जे व्होल्टेज येतं हे 230 येतं भावा, 230 220, ठीक आहे ना. सर एवढं व्होल्टेज एवढं कसं काय कमी होऊन येत असेल? एक स्टेप अप आणि स्टेप डाऊन असे ट्रान्सफॉर्मर शिकवले. हे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. हाय व्होल्टेज टू लो व्होल्टेज होऊन आपल्या घरामध्ये येत असतं, ठीक आहे ना. चला बरं, बस झालं सर, आम्हाला शिकवा पहिल्यांदा. आपल्याकडे सर्वात आधी बघा काय म्हटलेलं आहे, आपल्याकडे 2 या ठिकाणी एक AC आणि DC अशा प्रकारचे व्होल्टेजच्या बाबतीत आपल्याला शिकायचंय. आता DC म्हणजे काय? डायरेक्ट करंट. याची फिक्स पोलॅरिटी असतं. आता ही आहे आपल्याकडे 0ची लाईन, ठीक आहे. एक तर पॉझिटिव्ह सायकल असेल तर असं फिक्स असेल पॉझिटिव्ह, ठीक आहे, फिक्स असेल पॉझिटिव्ह, ठीक आहे. किंवा निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह पण असू शकते. बघा हे 0 आहे, हे निगेटिव्ह व्होल्टेज असेल तर निगेटिव्ह फिक्स अशी पोलॅरिटी असते, ही कधी बदलत नाही, ठीक आहे. पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह एंड ऑफ द पॉवर सप्लाय फिक्स असणार आहे. पण त्याच ठिकाणी AC मध्ये अल्टरनेटिंग करंट आहे, आणि पोलॅरिटी ऑफ व्होल्टेज केप चेंजिंग पिरियॉडिकली, चेंज होत राहणार. आता AC ह्या अल्टरनेटिंग बघा, व्होल्टेज बदलत राहते. हे आहे बघा, इथं तुमच्याकडे व्होल्टेज असेल समजा 1, इथं 2, इथे 3, इथे 4. बघा हे आहे ना, इथे 1, हे 2, हे 3, हे 4 असं समजतं ना तुम्हाला, ठीक आहे. पुन्हा व्होल्टेज कमी, पुन्हा मग मायनस व्होल्टेज, -1 -2 -3 असं -4, ठीक आहे ना. हे व्होल्टेज दिसतं तुम्हाला, पिरियॉडिकली चेंज, याच्या व्हॅल्यू चेंज होतात. बघा काय म्हटलं, अल्टरनेटिंग करंट फॉर द पोलॅरिटी ऑफ व्होल्टेज कीप चेंजिंग पिरियॉडिकली. पिरियॉडिकली तुमचं जे काही व्होल्टेज आहे ते तुम्ही चेंज करू शकता. मला काय वाटतं, थोडं आपण टेक्स्टबुक पण घेतलं पाहिजे आणि समोर शिकलो पाहिजे, ठीक आहे. तर थोडंसं याला आपण एक मिनिट, थोडंसं टेक्स्टबुक पण आपण यूज करू, म्हणजे जेणेकरून की तुमचे जे काही पॉईंट आहेत ते आणखीन क्लिअर व्हावी ह्या अपेक्षा आहे, ठीक आहे. जेणेकरून की तुम्हाला खूप मोठा याचा फायदा होऊ शकतो. अरे बापरे, काय हरकत नाही. हा चॅप्टर लगेच याच्यानंतरच आपण हे पुस्तक वापरलं होतं,
याचा अर्थ ओ बस 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 भावा, बस बस बस. बघा, इथं खूप काही व्यवस्थित शिकण्याचा प्रयत्न करण्यासाठी टेक्स्टबुकचा वापर करतोय, है ना. बघा, इथं तुम्हाला दिलेलं आहे, ठीक आहे. रेड पेन वापरू आपण. आणि बघा, इन स्कूल वी हॅव द लर्न देर आर द 2 टाइप्स ऑफ द सप्लाय इलेक्ट्रिसिटी. तुम्ही शाळेमध्ये शिकला असेल, इलेक्ट्रिसिटी सप्लाय करताना 2 टाइप्स असतात. एक असतं डीसी, हा डायरेक्ट करंट विच हॅज द फिक्स्ड पोलॅरिटी व्होल्टेज आहे. डायरेक्ट करंट हा फिक्स पोलॅरिटी आहे, जसं की मी आत्ता शिकवलेलं आहे. या ठिकाणी एक तर पॉझिटिव्ह असतं किंवा इथे तुमचं जे काय बघितलं असेल निगेटिव्ह पोलॅरिटी. लक्षात आलं? पॉवर सप्लाय. आणि दुसरं काय आहे? एसी आहे. हा अल्टरनेटिंग करंट आहे फॉर द पोलॅरिटी ऑफ व्होल्टेज केप चेंजिंग पिरियॉडिकली. आत्ताच पहिला आपण पिरियॉडिकली कसल्या प्रकारचं चेंजेस झाले होते. आता हे जे काही एसी आहे, हा एसी का बरं वापरला? मग डायरेक्ट करंट का नाही वापरला? आपल्या घरामध्ये डायरेक्ट करंट कोण कोण आहेत, हा एक प्रश्न असू शकतो. डायरेक्ट करंट कोण देतं? सेल असतं ना आपल्या हिच्यामध्ये. बघा, हे माझ्याकडे एक रिमोट आहे, हिच्यामध्ये एक सेल आहे. हा आहे डायरेक्ट करंट देणारा. पॉवर सप्लाय ह्या डायरेक्ट देत असतो, सेल, बॅटरी. आणि एसी जे घरात देतं ना, ते एसी आहे, अल्टरनेटिंग करंट. कळालं का? जे काय बॅटरी, सेल हे सगळे डीसी सोर्स आहेत. पण डीसी सोर्स हे महागडे आहेत. आता माझ्या घरामध्ये जी काय बॅटरी आहे ना, माझ्या घरात बॅटरी जी आहे ही जे आहेत अशी थोडी मोठी आहे, कारण की हिच्यावर लाईन गेली तर तुम्हाला माहिती आहे आपलं यूट्यूब चॅनल चाललं पाहिजे भावा, नाही तर बंद पडायचं ना, आहे ना. मग मी काय केलं, बॅटरी आणलं. माझ्याकडे अशा एकूण 6 बॅटरी आहेत, ठीक आहेत. जवळपास मोठमोठ्या बॅटरी आहेत. जवळपास मला वाटते 2 लाखापर्यंत माझा खर्च गेला. आता तुम्हाला माहिती आहे का, ते पुन्हा त्याचं मेंटेनन्स आहे त्या बॅटरीचं. काय, त्यात पाणी टाकावं लागतं, काहीतरी प्रॉब्लेम झाला की दाखवावा लागतो. प्रॉब्लेम आहेत. तुमच्या इथं जे एसी आहेत त्याचे प्रॉब्लेम्स असतात, ते जे काय आहे ते MSCB पाहत बसेल त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत. लक्षात येतं का? हे महागडे डीसी सोर्स हा महागडा आहे खूप. मेंटेनन्स आहे त्याला, महागडा आहे, परवडत नाही मला. ठीक आहे, पण मला विलाज नाही, मला यूज करावाच लागेल, नाही तर लाईन गेली, लेक्चर बंद, अशी घाण होऊ शकते. म्हणून म्हटलं की एसी हे ट्रान्सफर करायला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी इझी आहे आणि स्वस्त आहे, चीप आहे, स्वस्त आहे. एसी तुम्हाला माहिती आहे का, काही काही जणांच्या घरात जर जास्त लाईटाचा उपयोग नसेल, 500 रुपये लाईट बिल येतं, 12 महिन्यात 6,000, 10,000 पकडा वर्षाचं. मला इथे किती खर्च लागायला विचार करा तुम्ही, लाखो रुपये खर्च लागायला भावा. म्हणून म्हणतोय की तुम्ही जर विचार केला तर एसी हा जो काही वी हॅव स्टडी जनरेशन ऑफ एसी व्होल्टेज इन द प्रिव्हियस चॅप्टर. आपण एसी जनरेट केलं, मी तुम्हाला ते दाखवणार आहे, पण सध्या एवढंच शिकू आणि समोर जाऊ, ठीक आहे. एसी जनरेशन फार सोपा आहे आणि महत्वाचं काय बघा, लो कॉस्ट याची आणि कन्व्हिनियन्स टू ट्रान्सपोर्ट द इलेक्ट्रिसिटी मोस्ट सप्लाय ऑफ द एसी. एसीचा जो काही सप्लाय आहे हा अत्यंत स्वस्त आहे. स्वस्त दरात ट्रान्सफर एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी करणं स्वस्त आहे, जास्त कठीण नाही आहे, ठीक आहे. सम ऑफ अप्लायन्सेस दॅट वी यूज द होम अँड ऑफिस. काही काही ठिकाणी पण आपल्याला डायरेक्ट करंटवर एसीवर काही डिव्हाइसेस चालत नाही, त्यांना डीसीच लागतं. एसीवर चालत नाही, डीसी लागतं. मग सरळ बॅटरी वापरा, है ना, चालेल का? नाही, ती महागडी आहे. मग आपण काय केलं, एक रेक्टिफायर असं डिव्हाइस तयार केलं. त्याचं काम असतं एसी इंटू डीसी करायचं. आणि घरामध्ये जे टीव्ही असतं ना, ही टीव्ही कशावर चालते माहिती आहे तुम्हाला? डीसीवर चालते, एसीवर चालत नाही. म्हणजे एसी तर करंट येतो मग सर डायरेक्ट, हां, त्याच्यामध्ये एक अशी मशीन लावतात, त्याचं नाव आहे रेक्टिफायर, एसी इंटू डीसी करतो. ते सेमी कंडक्टर चॅप्टरमध्ये आपल्याला शिकायचंय. बघा कोण कोण आहे, पण टीव्ही सारखे डिव्हाइस, टीव्ही, कॉम्प्युटर एक टीव्हीच आहे ना, कॉम्प्युटर आहे, ट्रान्झिस्टर, रेडिओ. आर कन्व्हर्ट कशात करतो तो बघा, एसी टू डीसी कन्व्हर्जन करतो बाय युझिंग, त्या डिव्हाइसचं नाव आहे रेक्टिफायर. त्या डिव्हाइसचं नाव काय आहे? रेक्टिफायर, विच वी विल स्टडी द चॅप्टर 16 आपण मध्ये शिकणार आहे. बिफोर युझिंग हाऊएव्हर देर आर द सम डोमेस्टिक डिव्हाइसेस लाईक, जसं की फॅन आहे. फॅन हा आपला डायरेक्ट एसीवर चालतो. आपली एसी एअर कंडिशनर तिच्यावर चालतं. शेगडी माहिती आहे तुम्हाला, आपल्या घरीमध्ये स्वयंपाक करतात त्याच्यात स्प्रिंग असते, एसीवरच चालते. हीटर पाणी गरम करतात, ते पण एसीवरच चालतं, ठीक आहे. म्हणजे काही डिव्हाइसेस असे आहेत की जे डायरेक्ट, बघा कोण कोण आहे, फॅन आहे आपल्याकडे, कोण आहे, फॅन आहे, फ्रीज आहे, एअर कंडिशनर आहे,
इंडक्शन हीटर आहे, कॉईल हीटर आहे, हे सगळे डिव्हाइस, जेवढे काही डिव्हाइस आहेत, हे सगळेच्या सगळे डिव्हाइस कशावर चालतात? एसीवर. पुन्हा एकदा सांगतो, आपल्याकडे इलेक्ट्रिक सप्लाय दोन प्रकारे होतो, एक एसी आणि एक डीसी. एसी डीसी, एसी डीसी. डीसी म्हणजे डायरेक्ट करंट. कोण कोण आहे डीसी? सेल आहे घरात, बॅटरी आहे. एसी घरात जे करंट येतो खांब्यावरून डायरेक्ट त्याच्या घरात वायर घुसवला भावात, तो घुसलेला जो वायर आहे तो आहे एसी जनरेटर, अल्टरनेटिंग करंट आहे. ठीक आहे. अल्टरनेटिंग करंटची फ्रिक्वेन्सी 50 हार्ड आहे, 50 हार्ड आहे आपल्याकडे, आणि महत्वाचं 220-230 व्होल्टेज असतं. मग आपल्या घरामध्ये काही डिव्हाइसेस डीसीवर चालतात, काही एसीवर चालतात. डीसीवर चालणारे कोण कोण आहेत? तर कॉम्प्युटर आहे, टीव्ही आहे. ठीक आहे, आपल्या घरामध्ये. आणि डीसीवर चालणारे, आणि त्या ठिकाणी आपण डीसी मग काय बॅटरी लावतो का, सेल लावतो का? नाही. मग एक डिव्हाइस आहे, त्याचं नाव आहे रेक्टिफायर. त्याचं नाव काय आहे? रेक्टिफायर. दुसरी गोष्ट काय सांगितली? हाय भावड्या, एसीवर कोण कोण चालतं? फॅन चालते, एसी चालते, हीटर चालते. चालतं ना, घरात हीटर आहे, ह्या गोष्टीच चालतात. ठीक आहे. चला, आता आपल्याला सर्वात महत्वाचं बघायचं आहे की बाबा हे कॅपॅसिटर चॅप्टर आता ही जे काही एसी आहेत, ही एसी आपल्याला रन डायरेक्टली एसी. ऑलमोस्ट दिस डिव्हाइस कॉम्पोनंट लाईक अ इंडक्टर, कॅपॅसिटर, हे सगळे चालतात. ओके. आपल्याला आता करायचं काय? सर्वात महत्वाचं करायचं काय सर? आपल्याला एसीच्या अक्रॉस मध्ये यूज करायचंय रजिस्टर्स, इंडक्टर आणि कॅपॅसिटर. म्हणजे मला असं सांगायचंय, पहिल्यांदा रेजिस्टन्स लावला हा रेजिस्टन्स, हिच्या अक्रॉसमध्ये आपल्याला एसी लावायचं आहे आणि इक्वेशन्स काढायचे, करंट आणि ईएमएफ. हे ईएमएफ आहे, हा रेजिस्टन्स आहे, याच्यातून करंट जाणारा जो काही, याला फिक्स डायरेक्शन देता येणार नाही, फ्लक्च्युएशन होतं. एसी म्हणजे फ्लक्च्युएशन्स होणे. एसी हा, याला एसी म्हणतात. आता हे नक्की नाही सांगता येणार मला, है ना. त्यानंतर इंडक्टर. इंडक्टरच्या अक्रॉसमध्ये एक इंडक्टर असा घ्यायचा, त्या इंडक्टरच्या अक्रॉसमध्ये एसी वापरायचं आणि आपल्याला करंट आणि ईएमएफ मधला फरक सांगायचा. म्हणजे करंट आणि ईएमएफ मध्ये किती फेज डिफरन्स आहे, फेसर डायग्राम शिकायची, काय असतं, ग्राफ काय असतं, हे सगळं शिकणार आहे. नंतर आपण एक कॅपॅसिटर यूज करणार आहे असा, त्या कॅपॅसिटरच्या अक्रॉसमध्ये पण आपल्याला, ठीक आहे, कॅपॅसिटरच्या अक्रॉसमध्ये, ठीक आहे, हे कॅपॅसिटर आहे, त्याच्या अक्रॉसमध्ये सुद्धा आपल्याला यूज करायचं. ठीक आहे. चला, ओके, काही टेन्शन नसावं अशी अपेक्षा आहे. आपण सीधी बात, नो बकवास. आता हे जो काही एसी आहे, हा एसी कसा बरं जनरेट होतो? हे जनरेटर एसीचं आपण 2 चॅप्टर मध्ये शिकलो आहे, तुम्हाला माहिती असेल कदाचित. ठीक आहे. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द इलेक्ट्रिक करंट. कसा एसी जनरेट होतो? तर 2 मॅग्नेट घेतले, नॉर्थ आणि साऊथ. इथं आपण काय केलं, या कॉइलला रोटेट केलं तर एसी जनरेटर होत होता. हे एसी तुम्हाला इथं वेव्हफॉर्मच्या फॉर्ममध्ये तुम्हाला दिसतो. ठीक आहे. याच्याबद्दल मी काही जास्त बोलणार नाही. अल्टरनेटिंग करंटची पाथ असल्या प्रकारची आहे, हे तुम्हाला इथं दिसते. आणि समोर आपल्याला तिथं इक्वेशन तयार केलं होतं. काय तयार केलं होतं? इक्वेशन्स तयार केलं होतं की किती ईएमएफ तयार होतो. त्याच्यानंतर मला वाटते ईएमआय चॅप्टरमध्ये पण याच्याबद्दल बोललोय मी, आणि हे इक्वेशन तिथून आणलं. व्हॉट डू यू मीन बाय द अल्टरनेटिंग करंट ऑफ ईएमएफ आणि अल्टरनेटिंग करंट? तर ईएमएफ असतो तो ई नॉट साइन ओमेगा टी. हे एवढा ईएमएफ तो जे काय एसी जनरेटर आहे हा तयार करत असतो, आणि त्याची सायकल ही आहेत एसीची. कारण की हिच्या साइन इक्वेशन्स आलं आणि साइन 0 0 होतो, म्हणून ही सायकल 0 पासून चालू होत असते. माहित आहे ना हे 0 पासून का? कारण की साइन 0 0, साइन 90 1 असतात, म्हणून ही पीक व्हॅल्यू भेटली बघा 90ला, π/2 90. पहिला 0 असतो है ना, नंतर 3π/2 म्हणजे 270ला पुन्हा मायनस व्हॅल्यू असते, -1. माहिती आहे, 2π ला 0 असते. हे व्हॅल्यूज तुम्हाला माहित असल्या पाहिजे. जर यांच्यामध्ये आपण करंट पाहिला, करंट जर घेतला तर हाच करंट आय नॉट बघा, साइन ओमेगा टी प्लस फाय अल्फा जे वापरायचं ते वापरा. हा ईएमएफ आणि करंट मध्ये फेजचा डिफरन्स आहे मित्रांनो. ई नॉट किंवा आय नॉट ह्या पीक व्हॅल्यू बेटा, पीक व्हॅल्यू आहेत ईएमएफ आणि करंटच्या, ह्या पीक व्हॅल्यू आहेत. लक्षात घ्या, ओमेगा अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे. ठीक आहे. अल्फा हा फेस आहे,
हिच्यामध्ये काहीतरी ऍड केला बघा, ओमेगा टी प्लस 5 म्हणजे काहीतरी ऍड झालं, म्हणजे तो एवढा ना तो समोर असणार, किंवा मायनस प्लस बी लिहू शकता तुम्ही, मायनस किंवा प्लस. कधी कधी करंट लीड करणार समोर असणार, कधी कधी करंट मागे असणार. हे पण आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायचं. आणखीन मी शिकवणं चालू खरं झालंच नाही, इथं तुम्हाला इथं दाखवतोय बघा. The last chapter you have studied that the source of AC produce the time dependent EMF is given by EMF किती होतं, E नॉट साइन ओमेगा टी. E नॉट कोण आहे, पीक व्हॅल्यू ऑफ EMF बघा, आणि ओमेगा अँग्युलर फ्रिक्वेन्सी, रोटेशन ऑफ कॉइलची, काही कॉइल रोटेट करत होती AC जनरेटर, तो या ठिकाणी अँग्युलर दिलेला आपला. ठीक आहे, चला बघा नेक्स्ट आहे, as the time variations of current is similar that EMF, current in circuit connected to the generation will be in the form of, बघा करंट आपल्याला भेटलेला आहे एवढा, सेम इक्वेशन आहे, फक्त अल्फा ऍड केला. अल्फा काय आहे, फेज डिफरन्स असणार आहे बिटवीन द करंट आणि EMF मध्ये. आय नॉट कोण आहे, पीक व्हॅल्यू ऑफ करंट माहिती आहे आपल्याला. ठीक आहे ना. आता मला वाटते जास्त याच्यावर डिस्कशन न करता सीधी बात बघा, हा ग्राफ आपल्याला मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. फ्रॉम द ग्राफ is seen that, काय म्हटलं बघा, डायरेक्शन ऑफ EMF रिव्हर्स आफ्टर हाफ सायकल है ना, आफ्टर हाफ सायकल रिव्हर्स गेला बघा, हे ठीक आहे. ओके, हे दिसतं इथं तुम्हाला पॉझिटिव्ह सायकल दिसत असेल आणि इथे निगेटिव्ह सायकल दिसत असेल, लक्षात येतं, म्हणून म्हटलेलं आहे बघा, डायरेक्शन ऑफ EMF रिव्हर्स आफ्टर हाफ सायकल रिव्हॉल्युशन ऑफ कॉइल आहे. दिस टाइप ऑफ EMF इज कॉल्ड एज अल्टरनेटिंग EMF त्याला म्हणतात. म्हणूनच करस्पॉन्डिंग द करंट इज कॉल्ड अल्टरनेटिंग करंट म्हणू शकता. आपल्याला आता ॲव्हरेज आणि RMS व्हॅल्यू कशी काढायची, म्हणजे ॲव्हरेज करंट, ॲव्हरेज EMF आणि RMS ची काय गरज पडली, हे आपल्याला इथं स्पष्ट करायचं भावा. बरं बघा, अल्टरनेटिंग व्होल्टेज अँड करंट गो थ्रू द ऑल व्हॅल्यू बिटवीन 0 अँड द पीक व्हॅल्यू इन वन सायकल. एका सायकलमध्ये पीक व्हॅल्यू किती आहे है ना, आणि 0 कशी कंप्लीट सायकल करते, म्हणजे सगळ्या व्हॅल्यूज येतात. मी इथं तुम्हाला ग्राफद्वारे काढून दाखवतो. इथे बघा, जर EMF ची इथे काहीतरी एक व्हॅल्यू असेल, जसं की इथं जर कोणी व्हॅल्यू विचारली असती, समजा 1 आहे, इथे 2 व्होल्ट आहे, इथे 3 व्होल्ट आहे, इथे पीक व्हॅल्यू 4 व्होल्ट आहे. ठीक आहे ना, इथे पुन्हा कमी व्हॅल्यू, इथे कमी, इथं 0 व्हॅल्यू आहे, इथं पुन्हा -1 आहे, -2 आहे, -3 आहे आणि -4 व्हॅल्यू आहे. बरोबर आहे ना, वेगवेगळ्या व्हॅल्यूज आहेत बघा, 0 आहे, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4, ह्या व्हॅल्यूज इकडे आहेत. तसंच -1 व्हॅल्यू आहेत, लक्षात येतं ना, म्हणजे 0 पासून ते पीक व्हॅल्यू पर्यंत तुम्हाला व्हॅल्यूज भेटतील. 0 पासून 0, 1, 2, 3 पीक व्हॅल्यू 4 आहे. इकडे मायनसमध्ये -1 येईल खाली, -2, -3, -4 व्हॅल्यू येत राहतील. ठीक आहे, चला आपल्याकडे आता ॲव्हरेज अँड RMS व्हॅल्यू आपल्याला शिकायची आहे, आणि ती व्हॅल्यू आपल्याला 0 तो पीक व्हॅल्यूपर्यंत एक कंप्लीट सायकलमध्ये भेटत राहतील. डिफाईन सम स्पेसिफिक व्हॅल्यू विच विल कन्व्हिनियंट फॉर कम्पेअरिंग व्होल्टेज अँड करंटच्या वेव्ह फॉर्ममध्ये आपण इथं दाखवणार आहे. ते वेव्ह फॉर्म नंतर मी तुम्हाला सांगत राहील. प्रश्न असा आला होता, व्हॉट इज द ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट कंप्लीट वन सायकल, किंवा डिफाईन द ॲव्हरेज अँड मीन व्हॅल्यू ऑफ AC, फाइंड द रिलेशन बिटवीन द ॲव्हरेज व्हॅल्यू अँड पीक व्हॅल्यू ऑफ द अल्टरनेटिंग सिग्नल, असे प्रश्न एक्झाममध्ये विचारलेले आहेत. ठीक आहे, मला वाटतं की ॲव्हरेज कसा काढायचा हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आता पहिली गोष्ट, तुम्ही EMF जेव्हा लिहिला तेव्हा तुम्ही EMF ची इक्वेशन E नॉट साइन ओमेगा टी काढला, किंवा E इज इक्वल टू E नॉट साइन थीटा तुम्ही लिहू शकता, साइन थीटा, बरोबर आहे. ओके, E इज इक्वल टू E नॉट साइन थीटा अशी तुम्ही व्हॅल्यू लिहू शकतात. चला लिहायची मग आपल्याला 1 बाय 1 आपल्याला लिहायची. आता या ठिकाणी सर्वात महत्वाचं, मला पीक व्हॅल्यू फिक्स व्हॅल्यू माहीत, समजा आता आपण लिहिलं होतं या ग्राफनुसार, तुमची पीक व्हॅल्यू 4 घेतली होती, तुम्ही ही जी काय व्हॅल्यू घेतली होती ना पीक व्हॅल्यू, ही 4 व्होल्ट घेतली होती, ही 0 आहे, इकडं पण मायनस असेल आपल्याकडे, -4 व्होल्ट असेल, हे पीक व्हॅल्यू हे निगेटिव्हमध्ये पॉझिटिव्हमध्ये. ठीक आहे, दोन्ही व्हॅल्यू घेतल्या म्हणजे पीक व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे. आपल्याला ॲव्हरेज काढायचं आहे. काय काढायचं आहे, ॲव्हरेज. पहिल्यांदा ॲव्हरेज काढावं लागेल. ॲव्हरेज काढण्याचा फॉर्म्युला नीट समजून घ्या. आपल्याला काढायचा साईनचा ॲव्हरेज. सर साइन थिटाचाच ॲव्हरेज का बरं,
कारण की पीक व्हॅल्यू तर माहीत राहायच ना. साईनची व्हॅल्यू इथे चेंज व्हायली 1 2 3 4 माहीत आहे ना तुम्हाला. म्हणून ह्या साईन थिटावर डिपेंड आहे. साईन 30 हाफ असेल. जर समजा तुम्ही इथं E0 4 घेत असाल तर आता साईनच्या व्हॅल्यू डिपेंड. बघा साईन 30 घेऊ आपण पहिल्यांदा. ही व्हॅल्यू बघा बरं किती EMF भेटते. हा 4 साईन 30 हाफ म्हणजे 2 व्हॅल्यू भेटली. EMF 2 भेटला. सर मला 45 घ्यायचं आहे. चला मग E इज इक्वल टू पीक व्हॅल्यू 4 आहे. हे 1/√2 आहे. म्हणजे 4 हा येईल 0.70. जे काही उत्तर येईल बघा. नंतर बघा सर 60 कॉस 60 काय असतं. कॉस 60 काय असतं √3/2. तर करत बसा हे कॅल्क्युलेशन. मला काय सांगायचं आहे की आपल्याला याचा ॲव्हरेज काढावा लागेल. प्रत्येक व्हॅल्यू वेगळी भेटेल. इथं 2 भेटली, इथं काहीतरी भेटेल, इथं काहीतरी भेटेल. नंतर 90 साईन 91 असेल, माहिती आहे ना 120 काहीतरी असेल. म्हणजे ह्या ज्या काही व्हॅल्यू आहेत ह्या आपल्याला व्हॅरी करतायत. म्हणून यांचा आपल्याला ॲव्हरेज काढावं लागेल. बदलत चालल्या ना व्हॅल्यू. मग आपल्याला ॲव्हरेज काढायचं यांचा. जसं तुम्हाला सांगितलं PCMB 4 विषय PCMB किंवा PCMB मराठी इंग्लिश जे काही 6 विषय आहेत. ॲव्हरेज काढा. तर तुम्ही सांगितलं ॲव्हरेज पर्सेंटेज सर मला 76 आहेत. केलं की नाही ॲव्हरेज. तसं इथं पण ॲव्हरेज काढायचं तर आपल्याला साईनचाच काढायचं. म्हणजे पीक व्हॅल्यू आपल्याला माहिती असते. कारण साईनची व्हॅल्यू जशी व्हॅरी होत राहील तसं आपलं या ठिकाणी कॅल्क्युलेशनचा ॲव्हरेज काढायचं आहे. तर साईनचा हिच्यासाठी काढायचं का इक्वेशन E0 साईन ओमेगा टी आहे म्हणजे साईन थिटा आहे. ॲव्हरेज काढण्याचा सिम्बॉल हा आहे. लक्षात घ्या. एक सूत्र देतोय मी, एक फॉर्म्युला देतोय. त्याचा ॲव्हरेज काढत असताना 0 to पाय घ्यायचे. का सांगतो टेन्शन घेऊ नका. आपल्याकडे साईन थिटाचा ॲव्हरेज काढतोय. कोणावर डिपेंड आहे थिटावर. का बरं बघा ना. साईन 30 घेतलं, नंतर साईन 45 ची व्हॅल्यू घेतली, नंतर 60 घेतली. म्हणजे थिटावर डिपेंड आहे ना. थिटा बदलत चालला. जो बदलतो तो लिहा. कोणाचा ॲव्हरेज काढतोय साईनचा. साईन लिहा. कोणावर डिपेंड आहे थिटावर डिपेंड आहे माझा. ठीक आहे. आणि डिवायडेड बाय करून 30 इंटिग्रेशनची पद्धत फक्त थिटा आहे. थिटावर जिच्यावर डिपेंड आहे त्याला डिव्हाइड घ्यायचं. ॲव्हरेज काढण्याची एक मेथड आहे भाऊ. जसं तुम्ही लिहिता 6 विषयाला ॲड करता. फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मॅथ्स असं 6 विषयाचे मार्क लिहिता. डिवायडेड बाय 6 विषय 600 मार्काचे डिवाइड बाय 6 करता का. तसंच इथं ॲड ही इंटिग्रेशनची मेथड आहे. इथे पण इंटिग्रेशन हे ॲडिशनसाठीच वापरल्या जात असतं. म्हणून इथं मी असं लिहिलं साईनवर डिपेंड आहे म्हणून साईन केला. इक्वेशनमध्ये दिलेला आहे. थिटावर डिपेंड आहे म्हणून थिटा लिहिलं. जिच्यावर डिपेंड आहे त्याला डिवाइड लिहून लिहिलेलं. सर 0 to पाय काय. कारण की इथं फुल सायकल उपयोगात येत नाही. फुल सायकल उपयोगात येत नाही. ती उपयोगात येते हाफ सायकलच. कारण की फुल सायकल जर घेतली तर ह्या पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह कंप्लीट सायकलचा ॲव्हरेज 0 भेटतो. 0 कंप्लीट सायकलचा ॲव्हरेज 0 भेटतो भावा. काय म्हणलं मी पुन्हा एकदा. कंप्लीट सायकलचा ॲव्हरेज 0 भेटतो. म्हणून इथं फक्त 0 to पाय पॉझिटिव्ह सायकल घेतलेली मी. 0 to पाय किंवा निगेटिव्ह घेतली तरी चालतं, काय हरकत नाही. पण आपण इथं पॉझिटिव्ह म्हणू. समजलं. इंटिग्रेशनचं लिमिट शून्यापासून का 0 साईन 30 साईन 60 साईन 90 120 180. समजलं का. चला आता इथे ॲव्हरेज साईन थिटा. ठीक आहे. आता इथे याचं इंटिग्रेशन साईन थिटाचं काय येतं मायनस कॉस थिटा. लिमिट आहेत हायर लिमिट पाय लोअर लिमिट 0. आणि इथे पण बघा याचं इंटिग्रेशन थिटा. बघा साईनचं इंटिग्रेशन मायनस कॉस थिटा असतं. इथे लिमिट आहे पाय आणि हा आहे लोअर लिमिट 0. तर इथे आहे साईन थिटा. इथे आहेत मायनस कॉस हायर लिमिट मायनस इथं आहे लोअर लिमिट. ठीक आहे. आणि हे आहे हायर लिमिट मायनस लोअर लिमिट. समजतं. हे कळालं. हायर लिमिट कॉस थिटा आहे मायनस लोअर लिमिट आहे. बघा मायनस करून हा ऑलरेडी मायनस आहे. थिटाची हायर लिमिट पाय इथं 0 आहे. बरं चला आपण समोर जाऊ. आता याचं साईन थिटाचं ॲव्हरेज काढतोय आपण. इथं नीट लक्षात द्या. इथे आहे मोठा ब्रॅकेट मायनस इथे -1 व्हॅल्यू आहे. माहिती आहे का तुम्हाला. कॉस पाय 180ची व्हॅल्यू मायनस आहे. ऑलरेडी मायनस हे मायनस. इथे मायनस मायनस प्लस कॉस 0ची व्हॅल्यू 1 आहे. आणि इथे फक्त पाय है ना. पाय -0 पाय होत.
म्हणून इथं ॲव्हरेज आहेत. साईन थिटाचा ॲव्हरेज काढतोय. मायनस मायनस प्लस 1+1 डिवायडेड बाय पाय. तर हे 2/पाय हे साईनचं ॲव्हरेज भेटलं. आता आपल्याकडं पीक EMF जर काढायचं तर कसा करणार बघा. याचे कॅल्क्युलेशन करून 0.637 व्हॅल्यू भेटते. पायची व्हॅल्यू माहिती आहे ना सगळ्यांना, 3.14 असतं. ठीक आहे ना. तर हीच व्हॅल्यू 0.637 राहिलं काय E0. कारण की तुम्हाला कळालं ना हा फॉर्म्युला E=A0 साइन ओमेगा टी म्हणजे थिटा. याची व्हॅल्यू ही आहे आणि EMF हे आहे. म्हणजे तुम्हाला जर ॲव्हरेज व्हॅल्यू काढायची असेल कोणत्याही सायकलची, पण ही हाफ सायकलचीच घेता येतं, फुल सायकलची घेता येत नाही. लक्षात राहू द्या. फुल सायकलची ॲव्हरेज जर घेतला तर 0 भेटेल. हे पॉझिटिव्ह नंबर आहे, ही निगेटिव्ह सायकल आहे म्हणून 0 भेटणार आहे. आणि इथे करंट जो काय आहे ॲव्हरेज तो आहे 0.637 I0. समजतं? काही डाऊट असेल तर विचारू शकता बाबा. खूप डिटेल घेण्याचा प्रयत्न करतोय. सपोर्टची गरज आहे. आणि तो सपोर्ट करत असाल अशी अपेक्षा आहे. ठीक आहे. चला ओके. हे ॲव्हरेज भेटलं. फक्त आपण ॲव्हरेज काढलं. आता RMS वर जायचं बाकी आहे. ठीक आहे. चला ॲव्हरेज the average value of alternating current defined as the average all value of current or the positive half cycle or negative half cycle. आपण जे आता ॲव्हरेज घेतला ना, एक तर तुम्ही पॉझिटिव्ह सायकलचा ॲव्हरेज घ्या किंवा निगेटिव्ह. मी तुम्हाला म्हणलं ही पॉझिटिव्ह सायकलचाच घेतला आपण, ही निगेटिव्ह आहे हा ना. याचा अर्धा सायकलचा का कारण सांगितलं का पूल जर घेतला तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह कंप्लीट सायकलचा ॲव्हरेज 0 असतो. आणि तो ॲव्हरेज आपण लिहिला आताच 0.637 पीक व्हॅल्यूचा घ्यायचा. तर ॲव्हरेज कॅल्क्युलेशनद्वारे भेटणार आहे. ही ॲव्हरेज जर करंट घेतला तर 0.637 I0 हा तुम्हाला ॲव्हरेज करंट भेटणार आहे. ठीक आहे. चला समोर जाऊ. ॲव्हरेज व्हॅल्यू हे मी जे काही घेतलंय हे सगळं इथं लिहिलेलं आहे भाऊ. मी का आता जास्त बोलणार नाही याच्याबद्दल. आपल्याला याच्या आधी RMS व्हॅल्यू शिकणं गरजेचं आहे. हे RMS व्हॅल्यू. आता RMS व्हॅल्यू जे आहेत हे का बरं ॲव्हरेज असणारे RMS का आला? RMS सुद्धा एक ॲव्हरेजच काढण्यासाठी यूज केलेला आहे. मग सर RMS रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू. त्याचा अर्थ आहे R रूट या मीन यस म्हणजे स्क्वेअर. का बरं? कारण की आपल्याकडे प्रॉब्लेम हा झाला होता की आपण ज्या वेळेस ॲव्हरेज काढत होतो त्यावेळेस पॉझिटिव्ह सायकल किंवा निगेटिव्ह सायकल आपण काढायला लागलो. पण मला अशी अपेक्षा आहे. काय कशाची सर? मला अशी अपेक्षा आहे बाबा की मी मायनस आणि प्लस ह्या दोन्ही व्हॅल्यू येणं गरजेचं आहे. कंप्लीट सायकल घेणं गरजेचं आहे. एसीची घरातही AC येते ना. कंप्लीट सायकल आणि त्यांचा ॲव्हरेज काढणं गरजेचं आहे. म्हणून RMS व्हॅल्यू आली. मग सर काय केलं तुम्ही? मी म्हटलं यार जसं की पॉझिटिव्ह 2चा स्क्वेअर काय येतो 4 येतो प्लसमध्ये. पण -2चा स्क्वेअर बी +4 येतो. याचाही +4 येतो आणि याचाही +4 येतो. म्हणजे मायनस व्हॅल्यू असली तरी बी प्लस येतो आणि निगेटिव्ह व्हॅल्यू असली त्याचा स्क्वेअर बिन प्लस येतो. पण सर याचा अर्थ बदलेल. मला अर्थ न बदलता मला काम करून घ्यायचंय. काय करावं. चला मी लावलं डोकं. कसं लावलं भाऊ डोकं? आता लावतो मी खटकन डोकं. इथं तुला देतो यूज करून बघ. हीच व्हॅल्यू जर मी म्हणजे मला 2 व्होल्ट पाहिजे. ठीक आहे. मग पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोघांचं उत्तर सेम यायला पाहिजे असं काहीतरी करून देणार आहे. बट मी काय केलं या 2चा स्क्वेअर केला. याला रूट मध्ये घेतलं आणि याचा ॲव्हरेज पण काढला. ॲव्हरेज बघ मी काय केलं. आता याची व्हॅल्यू मी 2 बाहेर लिहू शकतो का? किंवा हे पॉझिटिव्हसाठी ठीक आहे. निगेटिव्हसाठी सर माझ्याकडे निगेटिव्ह ॲव्हरेज 2चा आपण काय करू स्क्वेअर करू. याचा बी 2 व्हॅल्यू येईल का बघा. नीट लक्षात घ्या. 2चा स्क्वेअर केला 2 आलं रूटमध्ये. ॲव्हरेज बिन काढला त्याचा म्हणजे पीक व्हॅल्यू आपली जे काय असेल ॲव्हरेज काढायचं होतं ते निगेटिव्ह आहे त्याचं पण पॉझिटिव्ह 2 चाललं माझं उत्तर. कसं माहिती आहे ना.
2चा स्क्वेअर 4 येईल, पॉझिटिव्ह 4चा रूट 2 येईल, याचे ॲव्हरेज बिन निघेल. म्हणजे मला म्हणायचं काय बाबांनो, तुम्हाला पहिल्यांदा फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह सायकल किंवा निगेटिव्ह सायकलचाच ॲव्हरेज काढता येत होता. पण मी या मेथडनं कोण्या करंट काढतो किंवा ERMS जर काढायचं व्होल्टेजमध्ये जर लिहित असाल तर तुम्ही, तर रूट केला, हां सर, मीन घेतला आणि स्क्वेअर बिन केला त्याचा. लक्षात आलं का? काय काय केलं बघा. पण व्हॅल्यू भेटताना तुम्हाला ॲव्हरेज व्हॅल्यूज भेटून राहिली. ठीक आहे, मायनस असो का प्लस असो, प्लसमध्येच भेटून राहिली. हा माझं टार्गेट आहे. म्हणून मी याला आता कट करतो आणि समोर शिकवतो. ठीक आहे, याची गरज का पडली कळालं. ही फुल सायकल घेण्यासाठी, फुल सायकलचा अभ्यास करण्यासाठी, फुल सायकल यूज करण्यासाठी मला याचा उपयोग झालेला आहे. आणि मी आता तेच खटकन कॅल्क्युलेशन देतो. आता बघा आपलं काय केलं, मी आय स्क्वेअर घेतला बघा, RMS. ठीक आहे, मला याचा ॲव्हरेज काढायचं आहे म्हणून 0 to 2π आता मी लिमिट ठेवू शकतो. मला असं वाटतं सगळ्यांना हे कळत असावं. आणि या अँगलवर डिपेंड आहे. तुम्हाला कसं कळालं बघ ना भाऊ, ही पीक व्हॅल्यू जी आहे ती π/2 आहे, इथं 0 आहे. आता इथं पायवर 0 व्हॅल्यू आहे आणि हे जे काही दिसतं 3π/2 याची मायनस व्हॅल्यू आहे आणि हे 2π, हे ω_t अँगलवर डिपेंड आहे. हा करंट अँगलवर डिपेंड आहे. म्हणून इथे मी आय स्क्वेअर थीटा डी थीटा, करंट कशावर डिपेंड आहे, थीटावर. काय बरं, करंटचे इक्वेशन्स आपल्याकडे असं यूज करणार आहे आपण, है ना, I0 sin ω_t असं यूज करणार आहे किंवा थीटामध्ये पण इस्तेमाल केलं तरी चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, चला. म्हणजे हाच करंट 0 to 2π बघा, पहिल्यांदा लिमिट 0 to π ठेवत होतो, आता 0 to 2π, 90π, 3π/2, 2π हे ठेवत आहे ना. कोणावर डिपेंड आहे, करंट अँगलवर डिपेंड आहे. तुम्हाला कसं कळालं सर, मी करंटचं इक्वेशन I = I0 sin थीटा, थीटाच्या फॉर्ममध्ये मुद्दामून यूज करतोय, है ना. म्हणून कोण व्हेरिएबल आहे, थीटा. का बरं, जेव्हा तुमचं EMF किंवा करंट काढत असाल, EMF घेतलं, इथं करंट पण घेऊ शकता. तुम्हाला जर करंट घ्यायचं तर करंट घ्या, माझं काही म्हणणं नाही. ठीक आहे, करंट, पीक व्हॅल्यू ऑफ करंट बघा, इथे आहे I0 प्लस आणि इथे आहे I0 मायनस. ठीक आहे, हे कळालं असेल. हे लिमिट आहे 0 to 2π, 0 to 2π. करंटचा ॲव्हरेज काढायचा मला, करंट है ना, कोणावर डिपेंड आहे, थीटावर. तुम्हाला कसं कळलं, जेव्हा वेव ही जी काही सायकल आहेत याचे थीटा जर तुम्ही ठेवला तर तुम्हाला लक्षात येईल, sin 30 ठेवला, sin 45, sin 60 तो व्हॅरी होत आहे. चला आता आपल्याला कॅल्क्युलेशन्स करणं चालू करू. आय स्क्वेअर, बट हे मी RMS काढतोय म्हणून 0 to 2π, याची व्हॅल्यू आहे I0 स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा इंटू डी थीटा. ठीक आहे, आणि इथलं इंटिग्रेशन डायरेक्ट होऊन देऊ का राहू देऊ, 0 to 2π हा डी थीटा. ठीक आहे, तर आय स्क्वेअर RMS इक्वल टू, इथे मला वाटतं की I0 स्क्वेअर काढायला पाहिजे. इथे इंटिग्रेशन साइन स्क्वेअर थीटा इंटू डी थीटा 0 to 2π है ना, 0 to 2π आणि हा डी थीटा. ठीक आहे, ओके. तो आय स्क्वेअर RMS, ओके. याचा फॉर्म्युला बघा, I0 स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटाचा फॉर्म्युला आहे 1 - cos 2 थीटा /2, राईट आहे. हे फक्त फॉर्म्युला आहे बरं, 0 to 2π आणि हा डी थीटा. हा फॉर्म्युला कोणाचा आहे कदाचित कळत असेल, मला वाटतं यांचं इंटिग्रेशन करून टाकावं. खूप झालं, 0 to 2π पता ना, कळतंय. हा फॉर्म्युला कोणाचा आहे, हा फॉर्म्युला आहे मित्रांनो, साइन स्क्वेअर थीटाचा फॉर्म्युला आहे 1 - cos 2 थीटा /2. हा फॉर्म्युला नोट डाऊन करा, ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी. ओके, चला. तर RMS स्क्वेअर नीट लक्षात घ्या, ह्या I0 स्क्वेअर, ठीक आहे, हा 2 येईल आणि आता आपल्याला यांचं 0 to, जास्त गर्दी होते वाटतं, याला इथून कट करू, समोरच घेऊ आपण व्यवस्थित, नाहीतर सगळी काही खिचडी होईल. ठीक आहे, नीट लक्षात घ्या. RMS सॉरी, इथं I0 स्क्वेअर बाहेर घेतोय. ठीक आहे,
हा 2 पण बाहेर घेतोय, इंटिग्रेशन सेपरेट करतो यांची. बघा हे 2 बाहेर घेतला आहे ना, डी थिटा मल्टिप्लाय करावं लागेल 0 to 2 पाय लिमिट आहे, मायनस इथं ब्रॅकेट करतो, मायनस इंटिग्रेशन कॉस 2 थिटा 0 to 2 पाय. लक्षात येत असावं. बघा आय नॉट स्क्वेअर हे 2 बाहेर काढलं, याला 1 ने डी थिटाने मल्टिप्लाय केलं, याला पण करावं लागेल, डी थिटा पुन्हा घ्यावं लागेल. ठीक आहे. आणि खाली जे दिसतं या हायर लिमिट बघा, हायर लिमिट 2 पा आहे, मायनस लोअर लिमिट 0 आहे. ठीक आहे. बघा इथे आय स्क्वेअर आर एम एस, बघा इथे आय नॉट स्क्वेअर हा 2 आणि हा 2 पाय येईल असा है ना, डिवायडेड जे. ठीक आहे. याचं लिमिट नीट लक्षात घ्या, हा थिटा आहे, थिटाचं लिमिट जे आहे ते हे 2 पाय आणि हा आहे 0. ठीक आहे. मला वाटतं याला मला कट करावायची वेळ आली आहे, मला कट करावं लागेल, त्याला विलाज नाही आहे, नाही तर खूप गंध होऊन जाईल भाऊ. हे तुमच्याकडे ग्राफ असेलच, हे फॉर्म्युले तुम्ही नोट डाऊन करत असाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि समोर जातोय. ही PDF PGMN ॲपवर भेटतं, ज्यांना पाहिजे असेल त्यांनी PGMN ॲप डाउनलोड करा. ठीक आहे. चला समोर जाऊ. आता बघा यांची जे काही फॉर्म्युला आहे इंटिग्रेशनचा तो बघा साइन 2 थिटा डिवाइड बाय 2 आहे, यांचं लिमिट बिन 2 पाय आणि हा 0 आहे. ठीक आहे. यांचं भेटलंय तुम्हाला आय आर एम एस चा स्क्वेअर. नीट लक्षात घ्या, आय नॉट स्क्वेअर डिवाइड बाय 2 हे 2 पाय आहे, इथं लिमिट बघा, यांचे लिमिट पुटअप करतोय, इथे 2 पाय आणि 0 हायर लिमिट. कळालं का? इथे मायनस हाफ बाहेर हे हाफ आला, यांना ठेवतो मी साइन 2 हे 2 पाय मायनस साइन 2 लोअर लिमिट 0 आहे. हे कळालं का भावा? साइन 2 थिटाची व्हॅल्यू 2 पाय आहे, मायनस साइन 2 0. कळालं हे? चला तर आय आर एम एस इथं बघा आय नॉट स्क्वेअर डिवाइड बाय 2 हे 2 पाय आहे, हे लिमिट तुमचं बघा, हे लिमिट आहे 2 पाय, समजतं? मायनस हाफ इथे तुमची व्हॅल्यू 0 भेटते. किती लोकांना 0 कळालं? साइन 2 मल्टिप्लाय 2 4 पाय, 4 पायची व्हॅल्यू 0 असते. बघा साइन 4 पायची व्हॅल्यू 0 आहे आणि हा तर साइन 0 आहे म्हणून साइन 0 0. हे नोट डाऊन करा, IMP तुमच्यासाठी. हे 0 झालं मित्रांनो. तो आय आर एम एस नीट लक्षात घ्या, स्क्वेअर इज इक्वल टू इथे भेटल आय नॉट स्क्वेअर डिवाइड बाय 2 पाय, फक्त इथं 2 पाय राहिला आणि 2 पाय गेला भाऊ खड्ड्यात. हा आय आर एम एस चा स्क्वेअर गेला, याचा स्क्वेअर जाईल आणि हा 2 रूटमध्ये येईल. किंवा ऑर मध्ये ई आर एम एस सिमिलर वे लिहू शकता, ई नॉट पीक व्हॅल्यू रूट ऑफ 2. किंवा त्याला ऑर मध्ये असं पण लिहिता येतं, जर तुम्हाला माहित असेल 1/√2. आता 1/√2 ची व्हॅल्यू 1.414 होते, याचं कॅल्क्युलेशन 7.707 येत असतं. म्हणून इथं आय आर एम एस एक तर या फॉर्मॅटमध्ये लिहा जे लिहिलं आहे, किंवा असंही लिहिलं तरी चालतं. 0.707 ई नॉट पीक व्हॅल्यू च्या ला जर मल्टिप्लाय आपण आर एम एस जर व्हॅल्यू काढायचं ठरवलं तर 0.707 पीक व्हॅल्यूला मल्टिप्लाय करायचं. जसं ॲव्हरेज काढताना आपण काय केलं, 0.637 ई नॉट आय नॉट तसंच करायचं, सेम आहे ना. तर ही ई आर एम एस आहे 0 है ना. हे बघा ई आर एम एस, इथं आय पाहिजे होतं, सॉरी मी इथं ई लिहिलं होतं का. ठीक आहे, काय हरकत नाही, करतो भावा करतो. बघा आय नॉट इथं ई आर एम एस आहे, याचा हा फॉर्म्युला आहे. तर मला अपेक्षा आहे हे सगळ्यांना कळालं असेल. आणि आता आपल्याला हिट काढायचं. किती जबरदस्त शिकवलंय, नीट लक्षात घ्या. आयची व्हॅल्यू टाकली, मग याचा फॉर्म्युला 1 - cos 2 थिटा डिवाइड बाय 2, 2ला बाहेर घेतलं, हे लिमिट पुट केले, मग यांचं सेपरेट इंटिग्रेशन केलं. बघा 1 × डी थिटा मायनस cos 2 थिटा × थिटा, 2 बाहेर काढलं होतं, मग हे घेतलं, यांचं आपल्याला थिटा इंटिग्रेशन भेटलं, मग लिमिट 0 to 2 पाय. कॉसचं इंटिग्रेशन साइन 2 थिटा डिवाइड बाय 2 आहे, 0 to 2 पाय लिमिट ठेवले. मग आय नॉट स्क्वेअर 2 पाय, ह्या हायर लिमिट मायनस लोअर लिमिट, मायनस हाफ साइन थिटाची व्हॅल्यू टाकून द्या 2 पाय. आता
2 पाय टाका, इथं 0 टाका, हे 0 भेटतं पूर्ण. फक्त 2 पाय कॅन्सल, हे तुम्हाला इक्वेशन भेटलं. आता आपल्याला हीट काढायची आहे, RMS व्हॅल्यू है ना. आता आपल्याला हीट काढायची, हीट. आता हीटमध्ये आता हीट किती प्रोड्यूस होते हे आपल्याला दाखवायचं आहे. अत्यंत सोपा पार्ट्स आहे, काही काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे बाबा. मस्तपैकी रपचिक मी जसा जसा फॉर्म्युला लिहितो तसं तसं तुम्हाला पहिल्यांदा फॉर्म्युला माहीत आहे का है ना. एखाद्या सर्किटमधून जर जाणार आहात तुमचा, आता मी ते ह्या फिक्स डायरेक्शन दाखवू शकत नाही बरं करंटचं AC मध्ये. हां, ते फ्लक्च्युएशन होतं, कारण की AC म्हणजे काय, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे आहे. पण मी तर दाखवू शकत नाही. पण मी काय केलं, एक फोटो काढला, त्या फोटोमध्ये हे डायरेक्शन दिसलं. आता जेव्हा या रेजिस्टन्समधून करंट जाणार तेव्हा हीट प्रोड्यूस होणार आहे बॉ. काय होणार आहे, हीट. हीटचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे का, है ना. हीटचा फॉर्म्युला मला करंटच्या फॉर्ममध्ये पाहिजे, I² RT असा एक फॉर्म्युला होता. जर तुम्हाला माहिती असेल तर, ज्यांना माहिती असेल त्यांचं कॉंग्रॅच्युलेशन, नसेल माहिती तर माझ्यासोबत या भाऊ. ठीक आहे, मला हीट काढायचे, इंटिग्रेशन 0 to 2 एक कंप्लीट सायकलसाठी. एक कंप्लीट सायकल जी आहे ही कंप्लीट सायकल, आणि करंटचा स्क्वेअर बी आहे, त्याच्यामुळे काही गोंधळ नाही आहे. तर I² R × dt. पुस्तकात इथं असं पण लिहिलं असू शकतं 0 to t है ना, जे I² आहे R हा टाईमवर डिपेंड असं लिहिलं असेल तर असू द्या. टाईमवर डिपेंड असेल तर तसं लिहितात, लिहिण्याची पद्धत असते. तर तुम्ही घाबरून जाऊ नको भाऊ, मी तुझ्या पाठीशी आहे. किंवा कुठेतरी असेल बघा, हीट हे 0 to t बघा, याचं इक्वेशन हे I0². आता sin² ωt × R × dt बराबर लिहिलं बेटा. हे करंटचं इक्वेशन आहे, ठीक आहे. ωt फॉर्ममध्ये टी वर डिपेंड, टाईमवर डिपेंड आहे. तर ठीक आहे, पहिल्यांदा थिटावर होतं म्हणून थिटा लिहिलं होतं मी. आता बघा इथं I0² हा R पण बाहेर काढावा लागेल मला. राहिलं माझ्याकडे 0 to t का लिहिलं, कंप्लीट सायकलसाठी एक हीट प्रोड्यूस करायची. कंप्लीट सायकल म्हणजे एक पिरियड म्हणतात त्याला, पिरियड. आणि पिरियडचा फॉर्म्युला सुद्धा 2π/ω असतो. काही लोकांना पुस्तकात टीच्या जागी हे जर लिहिलं असेल तर अवॉइड करू नका, तसं सुद्धा लिहिता येऊ शकतं 0 पासून तर t. तर तुमची मर्जी, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. पुस्तकात दिलेलं आहे 2π/ω, पण ते लंबलचक होतं म्हणून असंही लिहिलं तर काही फरक पडणार नाही. आता तुम्हाला हे sin² ωt × dt फॉर्म्युला आत्ताच लिहून दिला, तो तुम्हाला पाठ आहे. RI0² इथे इंटिग्रेशन 0 to t, याचा फॉर्म्युला आहे 1 - cos 2θ / 2 × dθ. हा sin² थिटाचा ओनली फॉर्म्युला आहे. dθ नाही, ωt लिहावं लागेल आता मला, है ना. ωtच्या फॉर्ममध्ये लिहायचं, सॉरी भावा, ωt है ना. ओके, आणि हा dt. मला वाटतं हीट काढायची मला, तर RI0² हे बाहेर आलं. मला वाटते 0 to t इथं dθ कळतं का भावा, याला मोठं ब्रॅकेट करतो. मल्टिप्लिकेशन dθच काय येते भाऊ, dt आहे ना. आता टाईमवर डिपेंड आहे, लक्षात राहू द्या, नाही तर गलत होऊ पण शकते. मायनस हा आहे 1/2 बाहेर, 0 to t इथं cos 2ωt × dt. ठीक आहे, मला अपेक्षा आहे सगळ्यांना कळालं असेल. ओके, समजतात. बघा, हीट इज इक्वल टू I0² R बरोबर आहे. याला 2 बाहेर घेऊ, याचं इंटिग्रेशन बघा, स्मॉल t जे दिलेलं आहे हे कॅपिटल T 0 आहे, -½ आहे. ओके, याचं इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आपल्याला लिहावा लागेल, त्यामुळे हे सगळं मिटवतोय, लंबलचक होतंय थोडंसं, काही हरकत नाही, पण शिकवण्याचा प्रयत्न करतोय. पुस्तकात दिलं नाही भाऊ डिटेल, ठीक आहे ना. तर इथे आहे तुमचं sin 2ωt / 2 असं येईल, आणि यांचं लिमिट आहे 0, हायर लिमिट आहे कॅपिटल T, राईट आहे. समजतं सगळ्यांना. चला, म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे जे हीट काढतोय I² R/2, याचं लिमिट आहे इथे बघा, हायर लिमिट, हे लोअर लिमिट आहे. ठीक आहे, हे लोअर लिमिट आहे, -½ तर हे होईल 4 होईल का, इकडे येईल हात,
आता इथं बघा नीट लक्ष द्या, साइन 2 ओमेगाची व्हॅल्यू आहे 2π/t आणि स्मॉल टी ची व्हॅल्यू कॅपिटल टी. हे लक्षात आलं का? ओमेगाची व्हॅल्यू काय आहे 2π/t दिसतंय बघा, 2 ला 2, ओमेगाची व्हॅल्यू 2πt, स्मॉल टी ची व्हॅल्यू हायर लिमिट मायनस पुन्हा साइन, नीट लक्षात घ्या 2 इथे 2π कॅपिटल टी, पण हा 0 आहे तर 0 ने मल्टिप्लाय केलं तर हा तर 0च आहे, पण हा टी कॅन्सल, 4π बघा, पाय 2 2 जा 4π, 4π पण 0, म्हणजे ही व्हॅल्यू पूर्णच्या पूर्ण 0 आहे मित्रांनो, 0 लक्षात राहू द्या. म्हणजे आपल्याला हिट काढायची फक्त इथं I0 राईट आहे. काहीतरी चुकलं का आपलं? बघा एकदा, काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय मला, काहीतरी चुकलंय असं का वाटायला लागलं मला? 2 कुठून आहे ना, काहीतरी चुकलं का? नाही चुकलं का? बरं बघू, चला काय हरकत नाही. I0 स्क्वेअर आहे बाय 2r. आता इथं टी आहे, पण टी ची व्हॅल्यू आता आपल्याकडे आहे ही, बरोबर आहे, पण ही व्हॅल्यू कोणाची तरी आहे, ही व्हॅल्यू आहे, मी सांगतो. आपल्याकडे RMS स्क्वेअर I0 स्क्वेअर डिवाइड बाय 2 आहे, याची व्हॅल्यू आहे ना, कारण की IRMS काय काढला आपण? IRMS म्हणजेच I0 बाय √2. स्क्वेअरिंग करा बरं, स्क्वेअरिंग करा, ही भेटेल व्हॅल्यू. म्हणजे ही जी काही व्हॅल्यू दिसते ही IRMS स्क्वेअरची व्हॅल्यू आहे, म्हणून मी इथे लिहू शकतो याची इज इक्वल टू है ना, इथे IRMS स्क्वेअर, टी ची व्हॅल्यू आहे 2π/ω. असल्या प्रकारची हिट आपल्याकडे यायला पाहिजे होती है ना. R इज इक्वल टू IRMS स्क्वेअर 2π/ω. ही व्हॅल्यू करेक्ट आहे. हिट पुस्तकात दिलं नाही, मी मुद्दामून का दिला असेल? कदाचित तुम्हाला कळालं असेल की हे डेरिव्हेशन हिटचं पण 2 मार्कासाठी येऊ शकतं, हा उद्देश आहे. ठीक आहे, थोडं लक्षात राहू द्या, टी वर डिपेंड आहे. म्हणजे टी पहिला आपण थिटा तर थिटामुळे कन्फ्यूज होते. पहिलं हे इक्वेशन सेम आहे बघा, साइन स्क्वेअर थिटाचा फॉर्म्युला तोच आहे 1 - cos 2 थिटा डिवाइड बाय 2. आता याचं इंटिग्रेशन कॉस थिटाचं जे असते ते साइन थिटा असतं, माहिती आहे ना, तोच फॉर्म्युला आहे, फॉर्म्युले बदलले नाही. पहिल्या डेरिव्हेशनमध्ये या डेरिव्हेशन IRMS काढलं आपण, तसंच हिटचं इक्वेशनमध्ये डेरिव्हेशन सिमिलर वे आहे आणि हा फॉर्म्युला आहे त्यांचा. कदाचित तुम्हाला जर कळालं असेल तर शेअर करा, लाईक करा, नाही असेल तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका. भेटूया, बाय बाय, जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, बाय बाय.